सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे उभारण्यात आलेल्या औष्णिक प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचे सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले। महाजन कॉक कंपनी आणि जिल्हा प्रशासन विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले। सोलर कंपनीच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी अनोखे स्टाईल आंदोलन केले। शेतकरी ज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे यांचे मोबाईल टॉवरवर चढून शोली स्टाईल आंदोलन केल्याचं बघायला मिळाले। अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले। प्रशासनाने ठोस आश्वासन देऊन अनुदान देण्याची शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक हिरारी, धुळे। शासनाने महाजनकुला आताशी धरून जी जमीन घेतलेली आहे ती औष्णिकला परस्पर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांनी परस्पर व्यवहार केलेला आहे। शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। बरं, आम्हाला 56 असं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या बँक खात्यात 5 लाख रुपये गिरीचे देऊ। आज 2 महिन्याचा कालावधी लोटला गेला तरी आज काय पैपावाना त्यांनी बँकेत टाकलेला नाही। दुसरे असं आश्वासन दिलं होतं तुम्हाला बागायचे जे भाव आहे ते रीतसर आम्ही भाव देऊ। बागायचे भाव देत नसताना आम्हाला नुसतं दिशाभूल करत आहे। दिशाभूल करून जाती जमातीच्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न आहे आणि शेती ही प्रशासनाला आताशी धरून पुढाऱ्यांचा डाव खेळत आहे। पुढारी हे डाव खेळत आहे व पालकमंत्री जयकुमार रावल हा पालक असताना त्यांनी जाती जमातीच्या लोकांना विश्वासात न घेता त्याच्या मर्जीप्रमाणे न्याय देत आहे। तरी याची सखोल चौकशी करून हा लायक नेता नाही आहे, त्याने पालकमंत्रीचा राजीनामा द्यावा। तरी इथं टाटा सोलर कंपनीने काम चालू केलेलं आहे। तरी आम्ही 2-3 वेळेस आंदोलन सुरू केली तरी आमच्या आंदोलनात कोणताही यश आलेला नाही। आमचे वारे साहेबांनी आम्हाला मुलाखतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलून तरी आम्हाला सांगितलं की तुमचे मीटिंग आम्ही पालकमंत्री साहेबांशी लावून देतो बुवा। पालकमंत्री साहेबांशी आमची मीटिंग लावून त्यांनी 2 लाख रुपये एकरी देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं। आणि त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसापूर्वी रविवारी त्यांच्या इथं गेलो आम्ही निवासस्थानी, तर त्यांनी सांगितलं 10,000 रुपये एकरी घ्यायचे असतील तर घ्या बुवा असं। तर बुवा आम्ही जमीन औष्णिक प्रकल्पासाठी दिलेली होती। टाटाचा सोलरचा आमचा काही संबंध नाही आहे आणि आमच्या अटी शर्ती होत्या 10 की 5 वर्षाच्या आत प्रोजेक्ट नाही चालू झाला ती जमीन ज्याची होती त्याला परत करू बुवा आम्ही असं सांगितलेलं होतं। तरी बुवा आमची आज कोणतीही आट पूर्ण केलेली नाही। 3 महिने झाले आमच्या आंदोलनाला, तरी कोणती आट पूर्ण झालेली नाही आमचीवाली। तर आमच्यातून एक ज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे हा एक टावरवरती चाललेला आहे पोरगा सकाळपासून आत्महत्या करण्यासाठी। तर आम्ही सर्वजण आत्महत्येला तयार आहोत आणि आम्हाला पोलीस प्रशासनाला लावून टाटा सोलर कंपनीने खूप त्रास दिलेला आहे। मारहाण करतात आम्हाला उचलून घेऊन जातात। आम्ही खंडणी मागतो असं ते सांगतात आम्हाला। आम्ही कोणतीही खंडणी घेतलेली नाही आणि नेत्रपाल लोकांना गावातले 4-5 लोकांना हाताशी घेऊन 12-12 हजार रुपयाचा चेक देऊ बुवा तुम्ही काम चालू करू द्या असं सांगतात आणि मी नारळ फोडू असं सांगून ते कामं सुरू करतायत। पण आमचे कोणतीही दखल घेतली जात नाही बुवा। आम्हाला 2 लाख रुपये एकरीचं आश्वासन देऊन 1 महिना झाला त्या विषयावर, तरी आमचे पैसे अजून मिळालेले नाही आणि लगेच सांगतात की 10,000 रुपये एकरी घ्यायचे असतील तर घ्या बुवा। आम्ही काय 10,000साठी भीक मागतोय का इथं? तर भीक मागतोय आम्ही तितके तर आम्ही खर्च करून बसलेलो इथं पैसे। आणि मागे पण आमचे शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमचं आंदोलन सुरू होतं, तरी त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आम्हाला 45 लोकांवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि आम्ही गुन्हा दाखल करायला जातो तर आमचे गुन्हे सुद्धा घेत नाहीये। आम्हाला शिवीगाळी ॲट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत यांना जातीवादच शिवीगाळ करतात, तरी आमचा गुन्हा दाखल करत नाहीये।